दुपारची वेळ झाली होती आणि वेट गेन करायला मी चहा बनवून ठेवली. मग आणि चहाची चव घेत बसली होती. मग नंतर तिला अभ्यासाला बसवलं. मग ती काय कशी करायला लागली बघा. मग माझं टेन्शन आले डोक्यावर आणि मग काय इथं मग आली मी पाणी प्यायला आली होती आणि इथं कपांचे सेल लागलेला होता माझ्याकडे 4 कपांचा 40 रुपयाला 4 कप. तर इथं टेन्शन होती की भाजी नेमकी कोणती करावी, कारले बनवायचे का कांदा पात बनवायची. तर हनी म्हटली की कांदा पात बनवून दे. मग म्हटलं नको, कारलेच बनवूया, कारण की खूप दिवसांचे कारले इथं पडलेले होते. मग पटपट बनवून टाकले आणि मग इथं आपली पोळी फुगली बघा, गॅसवानी हवा सोडून राहिली. तर इथं बघितलं तर आपले तेलाची टाकी खालीच होती. मग काय फोन केला आणि मागवलं तेलाची एक पिशवी आणि मग इथं आपली फोडणी तयार झाली आणि कारले शिजून झाले होते माझे इथं. तर इथं मस्तपैकी फोडणी करून घेतली होती आणि इथं ते मसाला भरून दिलेला होता मीने जो बनवलेला होता तो. मस्तपैकी सारण तयार केलेले होते आणि मग तो कारल्यामध्ये मस्तपैकी भरून टाकले. मग काय एकदम भारी एक नंबर भाजी आली बरं का. आणि मग सारण भरून झालं का मग नंतर परत मी कढई ठेवली आणि मग इथं मोहरी टाकली. मस्त तडतड तडतड तड असा आवाज यायला लागला कढईचा. मग काय कारले टाकले ना मध्ये भरलेले जे सारण भरलेले होते ते मस्तपैकी टाकलं आणि एक 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 करून टाकून दिलं आणि मग मस्तपैकी शिजू दिलं. थोड्या वेळात मग काढून बघितलं, आहा काय भारी टेस्टी आणि चव तर लईच भारी झाली होती बरं का. आणि मग मस्त 1-2दा शिजू दिलं मस्तपैकी आणि बघा कसे छान कारले झाले, एक नंबर झाले. कारल्याची भाजी मस्त झाली म्हणून हे मला सांगत होते की तुला वर्ल्ड कपच देतो की आता.